ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। सततच्या पावसामुळे साथीचे आजार वाढले। सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांच्या रुग्णांची रुग्णालयात मोठी गर्दी। नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे। रुग्णालयात गर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत। विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध रुग्णांची संख्या मोठी आहे। पावसाळ्यात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, हात स्वच्छ धुवावे, पाणी स्वच्छ प्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर युवराज अरविंद डाराळे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अर्धापूर। या ठिकाणी जवळपास पाहतात मागच्या 8-1 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे रुग्णांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेले आहे। ज्या ठिकाणी आम्ही 100 ते 150 रुग्ण तपासायचो ओपीडी लेवलला, तर त्याच ठिकाणी आता 250-350 पर्यंत ओपीडीचे रुग्णांची नोंद झालेली आहे। खास करून सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी, खाज येणे असे रुग्णांचे प्रमाण जास्तीत जास्त आढळून आलेले आहे। खास कर लहान मुलांमध्ये सर्दी आणि खोकला जास्त प्रमाणात आहे। तापीचे रुग्ण वाढलेले आहेत। तसेच लूज मोशन म्हणजे संडास उलटीचे प्रमाण पण वाढलेले आहे। यासाठी सगळ्यात महत्त्वाची दक्षता म्हणजे लोकांनी व्यवस्थित आहार घेणे, हात स्वच्छ धुणे, व्यवस्थित आहार घेणे, स्वच्छ पाणी पिणे आणि हात स्वच्छ धुतल्यामुळे जे काही कॉन्टॅजियस आजार आहेत, जसं की कम्युनिकेबल डिसीज आपण याला व्हायरस म्हणू शकतो, व्हायरल इन्फेक्शन आहे, ते प्रिव्हेंट करण्यासाठी तुमचं व्यवस्थित जेवण, नाश्ता, जेवण व्यवस्थित करायचं, कामाला जाताना व्यवस्थित टिफिन घेऊन जायचा। बरेच आजार हे फक्त माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे होतात। आम्ही या ठिकाणी रोजचे 150 पेशंट चेक करतो, त्यासोबतच सगळ्या सोबत आम्ही एक्सपोज होतो। आता आम्ही आमची इम्युनिटी चांगली ठेवतो, त्याच्यामुळे आरोग्य कर्मचारी आजारी पडत नाहीत। ठीक आहे। आणि सध्या जास्तीत जास्त प्रमाण हे तापीचं आहे आणि खाजचे रुग्ण पण वाढलेले आहेत। तसेच डोकंदुखी, खोकला, मळमळ असे रुग्ण या